नमस्कार सर्वांना। तर आता थोड्याच दिवसांमध्ये श्रावण महिना चालू होणार आहे। बरेच जण या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण करतात आणि बऱ्याच जणांना हे पारायण कसे करायचे असते, त्या पारायण करण्याची पद्धत कशी आहे हे माहीत नसते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिवलीलामृत पारायण का करावे आणि कसे करावे, त्याची पद्धत कशी आहे, त्याचे महत्त्व काय आहे हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शिवलीलामृत पोथी पारायण भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात। याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा दृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपले दुःख रोग चिंता हटावी, यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे। हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्वकाळात हे पारायण कसे करावे हे आता आपण जाणून घेणार आहोत। श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे? तर शिव म्हणजे देवांचे देव, महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे। याचा वेद अन पुराणात उल्लेख सापडतो। मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच। याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे, आपले जीवन सार्थ व्हावे, यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात। शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतात। प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याच सोबत हे पारायण कशासाठी करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत। तर शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात मिळेल जीवनाचा सार। भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे। शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात। दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते। तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते। चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल। पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल। सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल। सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल। आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक वेदींतून सुटका मिळेल। नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल। 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल। 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल। 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारांवरील भूत पिशाच बाधा नष्ट होईल। 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील। 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, याच सोबत विद्येची प्राप्ती होईल। शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे। या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल, आपण केलेले हे पारायण संपूर्ण होईल। तर कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण शिवलीलामृत सप्ताह पारायण करायचे आहे ते आता आपण बघूया। कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर वाहावी
व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद, जी इष्ट कामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शुचिभूत असावे. शिवलीलामृत पोथी पारायणाचे वार: सोमवार अध्याय 1 आणि अध्याय 2, मंगळवार अध्याय 3 आणि अध्याय 4, बुधवार अध्याय 5 आणि 6, गुरुवार अध्याय 7 आणि 8, शुक्रवार अध्याय 9 आणि 10, शनिवार अध्याय 11 आणि 12 आणि रविवार अध्याय 13, 14 आणि 15. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी. शिवभक्त ब्राह्मण आणि साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्रदान द्यावे. गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनीही ऐकावी. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. धन्यवाद.